Welcome students. Today I welcome you in my next video. आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो व्हिडिओ पाहणार आहोत, ज्या विषयावर चर्चा करणार आहोत, तो विषय आहे चेंज द व्हॉइस. आणि आपण जो टेन्स याच्यामध्ये निवडला आहे तो आहे परफेक्ट टेन्सेस. परफेक्ट टेन्सेस मध्ये आज आपण तिन्ही परफेक्ट टेन्स पाहणार आहोत. प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स अँड फ्युचर परफेक्ट टेन्स. यामध्ये आपण सुरुवातीला पाहूयात की जे परफेक्ट टेन्सेस असतात त्या परफेक्ट टेन्सेसचे स्ट्रक्चर कसं असतं ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये, आणि ज्यावेळेस आपण त्याचं चेंज करतो ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह, यामध्ये आपण त्याच्यामध्ये कोणकोणचे बदल अपेक्षित असतात, कोणते बदल आपण बाय प्रोसिजर करतो आणि वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइस बदलतो. आपले सर्वांचे पुन्हा एकदा YouTube शैक्षणिक चॅनल सुगम लर्निंग तर्फे खूप खूप स्वागत. चला आपण पाहूयात आजचा आपला टॉपिक चेंज द व्हॉइस. त्यासाठी निवडलेला काळ आहे परफेक्ट टेन्सेस. पहा, आज परफेक्ट टेन्सेस मध्ये आपण प्रेझेंट, पास्ट अँड फ्युचर हे तिन्ही काळ पाहतो आहोत. हे तिन्ही काळ पाहताना विद्यार्थी मित्रांनो गरज आहे आपल्याला परफेक्ट टेन्स मध्ये, म्हणजे ज्याच्यामध्ये हॅज, हॅव, हॅड आणि विल हॅव किंवा शल हॅव असे वापरून तयार होणारे वाक्य, ज्याच्यामध्ये कृती क्रिया पूर्ण झालेली असती, जिथं ऍक्शन कंप्लीट झालेली असती, अशी सर्व वाक्य की जे हॅज, हॅव, हॅड किंवा शल हॅव आणि विल हॅव ने तयार होतात, अशा वाक्यांचे ऍक्टिव्ह टेन्स पासून पॅसिव्ह टेन्स मध्ये जाताना काय बदल होतात ह्याची आपण नोंद घेणार आहोत. तर सुरुवातीला आपण पाहतो आहोत त्याचं स्ट्रक्चर. पाहूया स्ट्रक्चर कसं आहे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये. सब्जेक्ट, देन आयदर हॅज किंवा हॅव किंवा हॅड. आता हॅज अँड हॅव याच्याबद्दल आपल्याला नियम माहित असतीलच, तरी पण आपल्या माहितीसाठी पुन्हा एकदा मी ते रिटरेट करतो, पुन्हा त्याचा पुनरुच्चार करतो. हॅज हा जो हेल्पिंग वर्ब आहे, सहाय्यकारी क्रियापद आहे, ते आपण ही, शी आणि इट म्हणजे थर्ड पर्सन सिंग्युलर बरोबरच यूज करतो. आणि इतर केसेसमध्ये जसं आय, वी आणि यू आणि थर्ड पर्सन प्लुरल दे, या सर्व पर्सन्स मध्ये आपण यूज करतो हॅव. तर हॅज अँड हॅव मधला फरक आहे आपण इथं पुन्हा समजून घेतलेला आहे. हॅड हे एकमेव हेल्पिंग वर्ब आपण पास्ट टेन्स मध्ये वापरतो, जेणे भूतकाळात पूर्ण झालेल्या सर्व क्रिया, सर्व कृती, सर्व ऍक्शन्स बद्दल आपण विधान करत असतो, त्यासाठी वापरतो हॅड. आता भविष्य काळात मीन्स फ्युचर टेन्स मध्ये पूर्ण होणाऱ्या सर्व क्रिया यासाठी आपण शल हॅव हे आय आणि वीच्या संदर्भात वापरतो, आणि यू पासून बाकी सर्व म्हणजे सेकंड पर्सन सिंग्युलर प्लुरल, थर्ड पर्सन सिंग्युलर, थर्ड पर्सन प्लुरल या सर्वांच्या बाबतीत आपण वापरतो विल हॅव हे हेल्पिंग वर्बचं कॉम्बिनेशन. आता पहा, आपण सुरुवात करतो ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये सब्जेक्टनी, त्यानंतर हॅज, हॅव, हॅड आणि विल हॅव, शल हॅव यापैकी आपण एक सिलेक्ट करून आपण हेल्पिंग वर्ब वापरणार आहोत. त्यानंतर मेन वर्बचा आपण पास्ट पार्टिसिपल वापरणार आहोत, आणि सरते शेवटी जागा असणार आहे ऑब्जेक्टची. हे झालं ऍक्टिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर. आता आपण या स्ट्रक्चरचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर करताना काय करणार आहोत की जो ऑब्जेक्ट आहे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये, त्या ऑब्जेक्टला आपण आणणार आहोत सब्जेक्टच्या जागी. पहा, आपण इथं आणलोय पॅसिव्ह सब्जेक्ट म्हणतो आहोत त्याला. पॅसिव्ह सब्जेक्ट म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस मधला ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर पुढे जे कॉम्बिनेशन असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ते अगदी बारकाईने लक्षात घ्या. ते आहे हॅव. मी हॅव ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे. ज्यावेळेस मी हॅव ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे, याचा अर्थ असा होता हॅव चे सर्व रूप, ते हॅज असेल, हॅव असेल, हॅड असेल, शल हॅव असेल आणि विल हॅव असेल, तिन्ही काळांमध्ये त्याला रिप्रेझेंटेशन आपण दिलंय ब्रॅकेटमध्ये हॅव.
त्याच्यानंतर आपण ऍड करतो आहोत BEEN बीन. आले लक्षात? त्यामुळेच इंटू ब्रॅकेट हॅव प्लस बीन आणि त्याच्यानंतर आपण वापरणार आहोत पास्ट पार्टिसिपल फॉर्म ऑफ द मेन वर्ब. तो ऍक्टिव्ह व्हॉइस मध्येच आपल्याला सापडून जातो आहे. त्यामुळे पास्ट पार्टिसिपल साठी इतर कुठं जायची आपल्याला गरज नाही. तर पास्ट पार्टिसिपल ऑफ द मेन वर्ब, त्यानंतर आपण ऍड करणार आहोत बाय आणि सर्वात शेवटी ऑब्जेक्ट म्हणून जे आपण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये लिहिणार आहोत तो असणार आहे ऍक्टिव्ह व्हॉइस मधला सब्जेक्ट. अशा प्रकारे ऍक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइस जे कन्व्हर्जन आहे, जे ट्रान्सफॉर्मेशन आहे, जे रूपांतर आहे वाक्याचं ते होणार आहे. आता आपण काही वाक्य काळानुरूप घेऊयात आणि त्याचे रूपांतर आपण ऍक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइस करून पाहूया, जेणेकरून उदाहरणांच्या मदतीने आपण समजून घेतल्यानंतर हे सर्व स्ट्रक्चर आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने समजणार आहे. तर चला आपण सुरुवात करतो आहोत. पहिली प्रेझेंट परफेक्ट टेन्स. यामध्ये आपण एक सुरुवातीला वाक्य घेऊया. ते असं आहे, has stolen my book. पहा वाक्य क्या आहे, सलीम हॅज स्टोलन माय बुक. ओके, हे आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स मधील वाक्य. हे वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे. वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहेच का हे पाहण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तो एस प्लस व्ही प्लस ओ आहे का हे पाहणं. तर पहा, सलीम इज सब्जेक्ट, हॅज स्टोलन इज वर्ब अँड माय बुक इज ऑब्जेक्ट. सो एस प्लस व्ही प्लस ओ हा आपला स्ट्रक्चरल फॉर्म्युला मिळतो आहे, म्हणजेच वाक्य हे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे. आता बाय प्रोसिजर ऍक्टिव्ह व्हॉइस मधून पॅसिव्ह व्हॉइस मध्ये वाक्य कन्व्हर्जन करताना आपण सुरुवात करणार आहोत ऑब्जेक्टने, म्हणजेच माय बुकने. माय बुक. आता माय बुक आणि सलीम हे थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असल्यामुळं आपल्याला हॅज हा असाच वापरता येणार आहे. त्याच्यानंतर आपण ठरवल्याप्रमाणे त्यात ऍड करणार आहोत बीन. माय बुक हॅज बीन. त्यानंतर पास्ट पार्टिसिपल ऑफ द मेन वर्ब ते आहे स्टोलन, ते वरच्या वाक्यामध्ये उपलब्ध आहे. माय बुक हॅज बीन स्टोलन. त्यानंतर ऍड करतो आहे बाय आणि ऍट द एंड सलीम. पहा काय वाक्य झालं, माय बुक हॅज बीन स्टोलन बाय सलीम. अशा पद्धतीने आपल्याला इथं त्याचा पॅसिव्ह व्हॉइस भेटलेला आहे. आपण अजून एक वाक्य घेऊन हे समजून घेऊयात. The farmer has reaped all the crop. वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे. आपल्याला हे वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मध्ये नेताना पहा, आपल्याला याच्यामध्ये ऑब्जेक्ट पहिली शोधावं लागेल. त्यासाठी हा आहे सब्जेक्ट, हा आहे वर्ब अँड ऑल द क्रॉप इज ऑब्जेक्ट. आपण ते खाली घेऊयात. ऑल द क्रॉप
आपला सब्जेक्ट आहे सध्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. ऑल द क्रॉप पुन्हा आपल्याला हॅजच वापरायचा आहे. त्यानंतर ऍड करणार आहोत बीन. ऑल द क्रॉप हॅज बीन. पुन्हा आपल्याला पास्ट पार्टिसिपल फॉर्म जो वर उपलब्ध आहे तोच वापरायचा आहे. हॅज बीन रीप्ड बाय द फार्मर. पहा काय वाक्य होतं. ऑल द क्रॉप हॅज बीन रिप्ड बाय द फार्मर. आणि अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण या दोन वाक्यांच्या मदतीने प्रेझेंट परफेक्ट टेन्स मधले ट्रान्सफॉर्मेशन पाहिले आहेत. आता आपण पुढे जातो आहोत पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये. पास्ट परफेक्ट टेन्स. पहा याच्यामध्ये आता आपण वाक्य घेऊयात. वाक्य आहे ए मॅड डॉग had beaten a stranger. वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे. बिकॉज अ मॅड डॉग इज सब्जेक्ट, had beaten is verb and a stranger is object. तर ऍज अ प्रोसिजर आपण खाली घेतो आहोत ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट आहे ए स्ट्रेंजर. ए स्ट्रेंजर. आपण हॅड वापरणार आहोत. ए स्ट्रेंजर हॅड त्याला ऍडिशन देणार आहोत. बीन या हेल्पिंग वर्ब ऍडिशनची. ए स्ट्रेंजर हॅड बीन बीटन. बीटन हा पुन्हा पास्ट पार्टिसिपल फॉर्म आहे. दी सब्जेक्ट बीटचा, दी वर्ब बीटचा. ए स्ट्रेंजर हॅड बीन बीटन. आता आपण इथं ऍड करतो आहोत बाय. हॅड बीन बीटन बाय ए मॅड डॉग. राईट. अजून एका वाक्यासाठी आपण जातो आहोत. The children had eaten the cakes in the afternoon. In the afternoon. काय वाक्य आहे? The children had eaten the cakes in the afternoon. वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे. The children is subject, had eaten verb, the cakes object, आणि in the afternoon is extension. आता पहा आपण याचं कन्व्हर्जन करताना ऑब्जेक्टने वाक्य सुरू करणार आहोत. ते आहे the cakes त्यानंतर आपण ऍड करतो आहोत had plus been. The cakes had been eaten by, the cakes had been eaten by the children. The cakes had been eaten by the children in the afternoon. कसं वाक्य झाले पहा. The cakes had been eaten by the children
इन द आफ्टरनून. अशा प्रकारे आपण आता पास्ट परफेक्ट टेन्सचा आपण माहिती घेतलेली आहे. त्यातल्या 2 वाक्यांच्या मदतीने आपण ट्रान्सफॉर्मेशन्स पाहिलेले आहेत. पास्ट परफेक्ट टेन्स नंतर आता आपण जातो आहोत फ्युचर परफेक्ट टेन्स कडे. फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये वाक्याचे जे स्ट्रक्चर आहे त्याचा आपण नीट अभ्यास करणार आहात आणि त्याच्या स्ट्रक्चरवर आपण कोणते प्रोसेस करतो की त्याचं वाक्य आपण ऍक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइस बदलताना ते आपण वाक्यांच्या मदतीने आता शिकणार आहोत. बघा, वाक्य असं आहे, द केमिस्ट will have closed the shop by the evening. वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे पहा. द केमिस्ट इज सब्जेक्ट, will have is verb, will have closed is verb, and the shop is object, and by the evening is extension. अशा प्रकारे वाक्य आहे, द केमिस्ट विल हॅव क्लोज द शॉप बाय द इव्हिनिंग. आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये वाक्य लिहिताना पहा, आपण सुरुवात करतो आहोत वाक्यातील ऑब्जेक्टनी. इथं ऑब्जेक्ट आहे द शॉप. द शॉप. आता पहा, आपण ऍड करतो आहोत विल आणि हॅव. विल हॅव याचं कारण द शॉप हा थर्ड पर्सन सिंग्युलर एकवचनी सब्जेक्ट आहे इथे, म्हणून आपण विल हॅव ने सुरुवात करतो आहोत. द शॉप विल हॅव याच्यामध्ये आपण ऍडिशन न विसरता करणार आहोत बीनची. आता झालं द शॉप विल हॅव बीन. त्याच्यानंतर पास्ट पार्टिसिपल ऑफ द मेन वर्ब ते आहे क्लोज्ड. द शॉप विल हॅव बीन क्लोज्ड बाय. ऍडिशन करतो आहोत. त्यानंतर आपण ऑब्जेक्ट ऍड करणार आहे जो पहिल्या वाक्यातील सब्जेक्ट होता तो आहे द केमिस्ट. द शॉप विल हॅव बीन क्लोज्ड बाय द केमिस्ट बाय द evening. The shop will have been closed by the chemist by the evening. आणि अशा प्रकारे आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस मधलं त्याचं जे रूपांतर आहे, कन्व्हर्जन आहे ते आपल्याला मिळालेलं आहे. अजून एक वाक्य घेतो आहोत विद्यार्थी मित्रांनो. We shall have cleaned up the house by the afternoon. By the afternoon. पहा काय वाक्य आहे, वी शॅल हॅव क्लीन्ड अप द हाऊस बाय द आफ्टरनून. आता वाक्याला आपल्याला याच्यामध्ये पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. पहा काय करणार आहोत आपण. वाक्यातील जो ऑब्जेक्ट आहे द हाऊस त्याने वाक्य सुरू करतो आहोत. द हाऊस. पहा आता इथं मात्र आपण शल वापरू शकत नाही कारण द हाऊस हा थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आहे, म्हणून शालच्या ऐवजी आपल्याला इथं घ्यावं लागणार आहे विल. द हाऊस विल हॅव आणि ऍडिशन बीन. द हाऊस विल हॅव बीन. त्यानंतर पास्ट पार्टिसिपल ऑफ द मेन वर्ब क्लीन्ड अप. द हाऊस विल हॅव बीन क्लीन्ड अप. आता आपण ऍड करतो आहोत बाय अस. वीचा अप्रोप्रिएट फॉर्म अस आपण इथं वापरणार आहोत. द हाऊस विल हॅव बीन क्लीन अप बाय अस बाय द आफ्टरनून.
पहा, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये वाक्याचं रूपांतर कसं झालं आहे. द हाऊस जो पहिल्या वाक्यातील ऑब्जेक्ट होता इथं सब्जेक्टची भूमिका करतो आहे. द हाऊस विल हॅव बीन हे ऍडिशन दिलं शल हॅवच्या ऐवजी. त्याचं कारण सांगितलं. द हाऊस हे थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट किंवा कर्ता असल्यामुळे त्याच्यावर आपण विल हॅव वापरला आहे. ऍडिशन बीन केलेली आहे. त्यानंतर पास्ट पार्टिसिपल फॉर्म ऑफ क्लीन्ड अप आणि त्यानंतर ऍडिशन बाय हुम, बाय सब्जेक्ट ऑफ द ऍक्टिव्ह व्हॉइस वी. त्याचा ऍब्रोवेट फॉर्म अस आपण इथे घेतलेला आहे. बाय अस बाय द आफ्टरनून. द हाऊस विल हॅव बीन क्लीन्ड अप बाय अस बाय द आफ्टरनून. विद्यार्थी मित्रांनो, आम्ही सातत्याने नवे नवे टॉपिक्सवरचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत, घेऊन येत आहोत. आणि आमचे व्हिडिओ आपण पाहत आहात, आपल्याला आवडते आहेत, तर ते जरूर जरूर लाईक करा. तसेच आपले जे विद्यार्थी मित्र असतील त्यांना हे व्हिडिओ शेअर करा मोठ्या प्रमाणात. तसेच आमचे एज्युकेशनल चॅनल सुगम लर्निंग हे जोपर्यंत आपण सबस्क्राईब करत नाही तोपर्यंत आपल्याला नेहमी नव्याने येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळणं मुश्किल होणार आहे. ते सहज प्राप्त व्हावेत नोटिफिकेशन्स म्हणून आपण जर आतापर्यंत आमचं एज्युकेशनल चॅनल सुगम लर्निंग जर सबस्क्राईब केलं नसेल तर यावेळेस त्याला जरूर जरूर सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, आमच्याबरोबर व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि लवकरच आपण भेटतो आहोत एका नव्या टॉपिक सहित एका नव्या व्हिडिओमध्ये. गुड बाय.